हे शिबिर माझ्या आयुष्यातील पहिले शिबिर आहे। या शिबिरात आल्यापासून मला खूप वेगळी फिलिंग येते। म्हणजे मी नॉर्मल पेक्षा मला इथे आल्यापासून बरं वाटतंय। शिक्षकांनी सरांनी आम्हाला खूप काय काय शिकवलं। त्यांचं जे गायडन्स होते ते खूप सुंदर होतं। त्यामुळे जे काय ते शिकवत होते ते आम्हाला इझिली लक्षात येत होतं। आता कोशिंबीर पारडी मुलं खात आहेत। झकास स्वतः त्यांनी बनवलेली आहे। 4 वाजता ही ॲक्टिव्हिटी होती। मुलांना वेगळी फळं दिली, भाज्या दिल्या आणि त्याच्यातून एक छान कोशिंबीर पारडी तयार झालेली आहे। काय कसं वाटतंय? छान। तू स्वतः केलंस आहे? मग कोणी केलं? काय ग? सगळ्यांनी मिळून केलं? मस्त। इथे आल्यानंतर हे निसर्गरम्य वातावरण पाहून माझं मन खूप उत्साही झालं। इथे येऊन नवीन फ्रेंड्स मिळाले। या शिबिरात मला काय करता येईल आणि काय करून दाखवता येईल हे शिकण्यासाठी मी आली होती। आपल्यात जर धाडस असेल तर कोणत्याही गोष्टीला सामोरं जाऊ शकतो आणि मुळातच या शिबिराचं नाव आहे ओळखू स्वतःला। म्हणजे आपण काय करू शकतो हे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींमधून साध्य होत असतं, पण ते आपल्याला समजत नाही की आपण काय करतो। म्हणजे आपण घाबरत असतो, ज्या गोष्टी करायला आपण घाबरत असतो ते सर्व दाखवून देण्याची क्षमता आपल्यामध्येही असतेच। शिबिराद्वारे अनेक चित्रपट पण दाखवता आले। त्यामधील सत्यकामाचा चित्रपट खूप आवडला। त्यामधून असा संदेश मिळतो की माणसाकडे जर एखादी गोष्ट असेल तर तिचा अहंकार मानून इतरांना दाखवू नये, तर इतरांनाही वाटून त्याची संधी सर्वांना द्यावी। या सगळ्या सकाळचे उठल्यानंतर प्रार्थना, वेदपाठ, योगासन या सगळ्या टीमची आल्याबरोबर एकदम सगळं बघून एकदम छान वाटत, एकदम पॉझिटिव्ह फील करत होतं। आणि जे काही 3-4 दिवस गेले आतापर्यंत ते कसे गेले काय समजलं नाही। म्हणजे प्रत्येक काहीतरी या तासाला काय, दुसऱ्या तासाला काय, म्हणजे आम्ही नेहमी चेक करतो आता पुढे कुठला लेक्चर आहे, पुढे कोण काय शिकवणार आहे। संदीपबाईंनी आम्हाला वेदपाठ शिकवलं। लीनाताईंनी एकदम हेल्दी आणि न्यूट्रिशन कोशिंबीर शिकवली। विनीत दादांनी सगळं एकदम सायन्सची हिस्ट्री शिकवली। सायन्स कुठून सुरू झालं, आतापर्यंत कुठे पोहोचलोय, इंडियाची माहिती एवढी सांगितली जेवढी आम्हाला माहीत पण नव्हती। आम्हाला जर असे टीचर लाभले आमच्या शाळेत तर खूप चांगलं होईल। आणि दादांनी योगा जो शिकवलाय तो करायला पाहिजे। आणि जे मेडिटेशन शिकवलंय ते केल्याने खूप बरं वाटते, खूप एकदम रिलॅक्स फील होते, डोक्यावर ताण नाही होत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या दिवशी मला एकदम आठवलं की मी मोबाईल वापरलाच नाही आहे 2 दिवस झाले। आणि त्याशिवाय कसं काय गेलो मी, नाही तर रोज काय मोबाईल आपला काय करत बसणार। 2 दिवस कसे काय बिना मोबाईलचे गेलो ते समजलंच नाही। खरं बोलायला गेलं तर माझ्यामध्ये आत्मविश्वास बिलकुल नाही, पण इथे आल्यानंतर माझ्यामध्ये आत्मविश्वास जागृत झाला। त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप आभार। रजिस्टर दरम्यान दिल्या गेलेल्या पुस्तिका पाहिल्यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा पाहून वेळेचे महत्त्व हे तत्त्व मी आत्मसात केलं। आपण टाइम टेबल तयार करतो, पण नकळत कधी ना कधीतरी ते ब्रेक होतं। अनेक स्कूलमधून विद्यार्थी यांच्या या एकत्र राहणीमानातून मला एकताची जाणीव झाली। शिक्षणाबरोबरच कलेलाही तितकेच महत्त्व आहे हे मी श्री राजन पटवर्धन यांच्या वासरी कलेतून अनुभवलं। कारण कलेद्वारे सुद्धा आपण आपले उज्ज्वल भविष्य घडवू शकतो। अवकाशाची ओळख, उत्क्रांती, पर्यावरण, ऊर्जेचे स्रोत, विज्ञानाचा प्रवास अशा अनेक कार्यक्रमांद्वारे पुन्हा एकदा नव्याने ज्ञानाची प्रगती झाली। ती आम्हाला विनीत सरांकडून अनुभवायला मिळालं। आपली स्मरणशक्ती किती चांगली आहे याचीही जाणीव उत्तमरित्या झाली। भविष्यात होणाऱ्या बदलांना होण्यापासून कसे थांबवता येईल त्यासाठी वर्तमान काळात कोणकोणते उपाय केले पाहिजेत हे अनेकांच्या द्वारे आत्मसात करायला मिळाले। संदीपभाई यांच्या वेदपाठ दरम्यान वेदांतील जीवनदायी तत्वांमुळे माणसातील भेद कमी होऊन त्यांना छोट्याशा स्वार्थावर मात करून एकमेकांकडे खऱ्या सहानुभूतीने बघण्यास प्रवृत्त झाले। यानंतर आरण्यक ओळख या कार्यक्रमाद्वारे खूप काही माहिती मिळाली। कधीही माहीत नसणाऱ्या विविध प्रजाती, त्यांचे वर्गीकरण, त्यांचे प्रकार, त्यांचे आकार, तसेच त्यांची विविध शास्त्रीय नावे सांगण्यात आली।
त्याचा चांगला उपयोग झाला, कारण उपक्रम करायचं झालं तर त्याविषयी अधिक माहिती आपल्याला गरजेची असते. त्याचप्रकारे अनेक चित्रपट दाखवण्यात आले. त्यांपैकी मला बूट पॉलिश हा चित्रपट अतिशय आवडला, कारण त्यामधून असे लक्षात येते की परिस्थितीमुळे व अन्य काही बाबींमुळे बालवयातील मुले शिक्षणापासून वंचित राहून आपण प्लास्टिक शिवाय असं आता जगूच शकत नाही. म्हणजे जिथे जायचं आहे तिथे प्लास्टिक, छोट्या छोट्या गोष्टीसाठी पण आपण प्लास्टिकचा वापर करतो. जसं की हे पण आता प्लास्टिकचंच आहे, कवर त्याचं बघितलं तर. आणि आपण असे समारंभ वगैरे मध्ये जातो, त्यामध्ये प्लास्टिकचे ग्लासेस असतात, डिशेस पण प्लास्टिकचे असतात. त्यामुळे ते प्लास्टिकचे सूक्ष्मकण आपल्या पोटामध्ये जाऊन आपलं आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे आपण प्लास्टिकचा वापर कमी केला पाहिजे. आणि आमच्या इथे म्हटलं तर आमच्या दुकानामध्ये सुद्धा पिशवी कापडी भेटते, प्लास्टिकची भेटत नाही. पण बाजारात जास्त उपयोग प्लास्टिकचा होतो. आणि आपण जर बघितलं तर बाजारामध्ये असे रस्त्यावरती असं प्लास्टिक वगैरे पडलेलं असतं, तर जर आपल्याला जेवढं शक्य आहे प्लास्टिक उचलायला ते आपण स्वच्छता राखली पाहिजे. धन्यवाद. तसेच आपण वृक्षतोड कमी केली पाहिजे. प्लास्टिक संकलन हा उपक्रमसुद्धा राबवला पाहिजे, कारण आपण प्लास्टिक इकडे तिकडे टाकल्यामुळे रस्त्यावर वरती वगैरे खूप घाण साचते. पहिल्याच्या काळात लोक म्हणायचे की आज कणाकणामध्ये देव आहे. आता सगळे बोलतात, आता परिस्थिती अशी आली की कणाकणामध्ये प्लास्टिक आलं आहे. प्लास्टिकचा उपयोग थांबवण्यासाठी खूप काही मार्ग आहेत, पण ते लोकांनी आत्मसात करायला पाहिजे. घरच्या आपण साधं बाहेर फिरायला गेलो किंवा बाहेर बाजारात गेलो, तहान लागली की ती 10 रुपयाची बॉटल घेतो प्लास्टिकची, पाणी पिणार, फेकणार. एक तर इथे जरी डस्टबिन असलं तरी लोकांना एवढी समज नाही की आपण तिकडे जावं आणि ती बाटली तिथे टाकावी. आणि आता जसं आपण आता मगाशी आपल्याला विनीत सरांनी दाखवलं, जसं सोलर कुकर, ते आपण आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. अन्न पण शिस्त लगेच. आपण जास्तीत जास्त सार्वजनिक वाहनांचा वापर केला पाहिजे, ज्याने आपण प्रदूषण कमी करू शकू. कारण गाड्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनांचा कमी वापर होईल. सण उत्सवांमध्ये फटाक्यांचा वापर टाळला पाहिजे किंवा कमी केला पाहिजे. द जर्नी ऑफ 1000 माइल्स स्टार्ट्स विथ अ सिंगल स्टेप. तर आपण अशा छोट्या छोट्या गोष्टी करून जर सुरुवात केली तर नक्कीच पुढचं जे आपला प्रवास आहे टुवर्ड्स ग्रीन अर्थ और ग्रीनरी ग्रीन एन्व्हायरमेंट ते पूर्ण होईल. तो भ्रष्टाचार आपण कसा संपवा याचा विचार आपणच करायला पाहिजे. कारण भ्रष्टाचार हा आपल्यामुळेच होतोय. कारण का आपण राजकारण्यांना जवळ करतो. चे नाव शेतमाळा. जाती व धर्मामध्ये भेद करणं सोडलं पाहिजे. रिश्वत देणं सोडलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला समान संधी दिल्या पाहिजेत. चुकीचे कामं करणाऱ्या व्यक्तीला आवाज उठवला पाहिजे. येत्या नव्या पिढीला चालत आलेल्या चुकीच्या रूढी परंपरा न शिकवता योग्य गोष्ट शिकवल्या पाहिजेत. मी स्वतःसाठी जगतोय हा विचार बदलून मी देशासाठी काहीतरी केलं पाहिजे हा विचार प्रत्येकाच्या मनात जागरूक केला पाहिजे. धन्यवाद. शिल्पकार सारे येत्या नव्या युगाचे त्यांची स्तुती मनाशी जगवीत चाललो. आता नव्या युगाच्या मुरलीत चाललो. आम्ही प्रकाश विजय रुजवीत चाललो. आता नव्या युगाच्या मुरलीत चाललो. मी जेव्हा पहिल्यांदा शिबिरात आलो ही फर्स्ट टाईम आहे माझं, आणि हा एक्सपिरियन्स मला म्हणजे एकदम भारी गेला. आणि दिवस कसे गेले काय सांगता येणार नाहीत. हे जर मी आता घरी असतो दिवाळीच्या सुट्टीमध्ये तर मोबाईल, लॅपटॉप, मोबाईल गेम, व्हिडिओ गेम याच्यामध्ये केलं असतं.
ह्या शिबिरात मला जंगलात म्हणजे जेव्हा हरभरीत निसर्गात राहायचं कसं ते मला शिकवलं. कारण का आधी मी भरपूर घाबरायचो. झाडांचे विविध शेप्समुळे मग मला लहानपणी वाटायचं की तिथे कोणतरी नेगेटिव्ह एनर्जी म्हणजे असं भूत वाटायचे. पण आता मी घाबरत नाही. मित्रांच्या सहवासामुळे पण मला बरं वाटतं. मला सुरुवातीला वाटायचं की हॉस्टेलमध्ये जाणं म्हणजे आईबाबांसोबत दूर राहणं म्हणजे तर जरा भीती वाटते. पण आता वाटत नाही, कारण का दंगा मस्ती असते, तो सोबत अभ्यासही होतो. त्याच्यामुळे जेव्हा आपण बाहेर येतो आपलं कम्फर्ट झोन सोडून आणि तेव्हा पण मजा करायला मिळते, तेव्हा भरपूर बरं वाटतं आणि सारखं सारखं तिथे यावं लागतं. मग तोही आपला एक कम्फर्ट झोन तयार होतो हळूहळू. म्हणजे मी आधी भरपूर शिबिरं केली आहेत, पण अशी जास्त दिवस राहणारी मी गावात असं कधी शिबिर नाही केलेलं. तर मी फर्स्ट टाइम आली आहे आणि इथे येऊन फार बरं वाटतं, कारण का नेचरच्या सानिध्यात आपण राहतो तर आणि एकदम इको फ्रेंडली लाईफस्टाईल कसं जगतो. कारण का मुंबईमध्ये सगळं प्लॅस्टिक वापरतात लोक आणि सगळं, म्हणून खूप प्रदूषित आहे बेसिकली. इकडे खूप कमी पोल्युशन आहे, म्हणून चांगलं वाटतं जरा. आणि इकडे आल्यानंतर भरपूर वेगळ्या टॉपिक्सवरती आम्हाला लेक्चर्स दिले किंवा शिकवलं, ज्याच्यामुळे स्कूलपेक्षा जास्त इन्फॉर्मेटिव्ह वाटलं हे. आणि वेगळ्या टॉपिक्सवर जसं की सायन्स, हिस्ट्री, परत वेगळ्या आर्ट्सवर जसं की बासुरी वादन किंवा बांबूपासून गोष्टी बनवायच्या, हे सगळं खूप इंटरेस्टिंग वाटलं. कारण का आधी कोणी मला सांगितलंच नव्हतं असं कोण शिकवतं किंवा एवढं सोपं असू शकतं असं बांबूने बनवणं काय. तर मग ट्रिक कळाली की लगेच होतं. तर अशा गोष्टींमुळे मला स्वतःमध्ये काहीतरी मी इम्प्रूव्ह केलं असं वाटतं आणि फटाफट गेले दिवस. अजून थोडे दिवस असायला हवे होते. सगळ्यांना थँक्यू. आणि पुढचे असे काही कॅम्प असतील त्याच्याबद्दल मी येणार आहे, त्यामुळे कळवा. प्रकाश बीजे रुजवीत चाललो, वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे रुजवीत चाललो, वाटा नव्या युगाच्या रुळवीत चाललो. आम्ही प्रकाश बीजे.